कोणचा बी घाल, मोमो घाल, नाही तर कोणचा घाल, तुला जे आवडत ते. हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. हातपाय सुद्धा थरथर कापू राहिले बाई, काय खरं नाही. हातपाय सुद्धा थरथर कापू राहिले, मोकार पाय दुखू राहिले, पाठ मान कंबर अशी आवड झाली, उठता बसता येईना. एवढं दुखणं असं काय माग लागली साडेसाती माझ्या एकटीच्या, आणि काय नाही. चेहऱ्यावरून त्या एखाद्याला वाटण बाई किती फ्रेश दिसते, हिचं काय दुखत नसन काय नसन. वाटतं ना तसं सांगायला, आहे ना. पण मला माहिती माझं कसं दुखत आणि किती दुखत, लय डेंजर बर का. एवढ्यामध्ये ना 4-5 वर्षामध्ये एवढं कसं माझ्या मागं हातपाय धुवून साडेसाती आणि दुखणं लागलंय, मला काहीच कळत नाही. एक तर कामधंदे नाही काय नाही, त्याच्यामुळं असं वाटतं नको बाबा, जास्तीत जास्त दवाखान्याचं टाळते मी. तसं तर आता कमरेच्या मानक्याच्या गॅपला मी ना कुठं दाखवतच नाही, पण मग आहे ना इथं कानाच्या तिथं लय मोठी गाठ आहे बरं का. ती ना कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये, पण जवळ आहे ना सुपारीपेक्षा बी बारीक असन एवढी मोठी गाठ आहे तिथं. तर ते म्हणते तर नको, हे गाठी गुटीचे दुखणे ना कॅन्सरवर घालत असते. तर ते 8 दिवसापासून माझ्या मागं लागले, पण मी नकोच म्हणते. पण ते आज काय ऐकनातच, कारण त्यांना कोणतरी सांगितलं म्हणे गाठी जर लवकर नाही काढल्या ना तर ते कॅन्सरवर घालते तर म्हणे. मग आज कसं तरी आवरून निघाले. थांबा ना, तिला कपडे घालायचे, थांबा. मग म्हणलं चला आज आहे ना ती कानाची गाठ काढायला जाऊच म्हणलं दवाखान्यामध्ये. आणि त्या गाठीमुळे ना कान बी कधी कधी ठणकतो, आणि डोक्याचा अर्धा भाग आहे का तो पण ठणकतो बरं का. त्याच्यामुळे असं वाटतं नको बाबा परत लेणे के देणे झाले तर काय. हा घाला, घाल एवढंच. तुझ्या कोणी घातलं होतं एवढेच कपडे असे. बघा आता ही जानू कशी कपडे घालायचे म्हणती. खाली चड्डी आणि वरती टॉप. नको बाई कर्ट घाल, तो दुसरा कर्ट घाल वाटलं असतं. हा घाल, काय नाही होत. पण आपल्याला लग्नाला जायचंय का, एखाद्या पिक्चरच्या शूटिंगला जायचंय, दवाखान्यात तर जायचंय, खरं आहे का नाही. बरं चला, इथून पुढचा व्हिडिओ शूट करता आला तर दवाखान्यात करीन गाठ काढताना. कारण गाठ जर काढून झाली ना, मी आधी बी 2 गाठी या इकडच्या साईडला काढल्या त्या गालाच्या वरती, तर भूल जर आहे तर काही नाही वाटत, पण भूल जर उतरली ना रडत माणूस ढसा एवढं ठणकतं ती जागा, म्हणजे जिथं टाके बिके पडलेले ते. तर बघन दवाखान्यामध्ये दिला गाठ काढताना व्हिडिओ काढून तर काढीन, नाही म्हणले तर नाही काढणार. तसं तर दवाखान्याला इथून 20-25 किलोमीटर जायचंय. हा चालेल, चला घ्या ना पैसे. जाऊ दे, तुम्हाला तेवढंच पडत आहे नुसतं. बरं चला. 20 किलोमीटर अंतर चालून आलो. 20 किलोमीटर अंतर चालून आलो, असं कंबर नुसतं मोडून गेल्यासारखं झालंय. हसरामपूर हायवे. पुढचा कॅमेरा लाव ना, दिसतं ना. अजून 5-6 किलोमीटर अंतर जायचंय. नको जीव झाला. काय म्हणले? पुढचा कॅमेरा लावायचा नको आहे पुढचा मागचा. थोडंसं थांबलो म्हणलं, पाणी बिनी पेलं. अजून तर काय अवस्था व्हायची मला येता नाही ना, लय धाक पडला. भूल दिल्यानंतर नाही झाला. भूल दिल्यानंतर आहे ना मला नीट गाडीवर येता येतंय की नाही येता येतंय मला तेच समजा. गाठीकडे एवढं दुर्लक्ष करत होते बघा मी. गाठ किती मोठी निघली. जानूच्या पप्पाच्या हातात आहेत, केवढी मोठी आहे. आता भुलीमुळं मला काही नाही वाटणार, पण नंतर कसं वाटणार बघा. ते मोठे आहे ना खरंच. बापरे, ते दिसतं ना आतमध्ये किती छोटी दिसत होती, पण डायरेक्ट खड्डच पडलं ना. त्याची गाठ काढलेली आहे किती मोठी. चक्कर येते ते म्हणलं, चक्कर येते आताच नाही, नंतर लय खोल खड्डा पडले वाटतं. ते नंतर काय करणार त्या खड्ड्याला मला काय माहिती. मी का डॉक्टर आहे का? काही 7.5 लागली का म्हणजे एक झालं की एक झालं की एक झालं की एक, एकदाची खपले का म्हणजे सगळंच खपून जाईल.
स्टॉप करा, कुत्रं दाखवा त्यांचं किती भारी. असं महाबळेश्वरला आलं बरं का. आम्ही असं दवाखाने, खूप मोठा दवाखाना आहे आणि डॉक्टर पण लई चांगल्या स्वभावाचे. आम्ही पहिल्यापासून इथं येत असतं बरं का. रक्त येईल. बरोबर, 2 मिनटं नाही येत, लई दुखण्याला निपरी. 4 वेळेस जाणं उभी राहा नीट. इकडे पाय. आपण पहिले आलो होतो 10 वर्षापूर्वी, तेव्हा पण हेच होतं ना. नाही, एक बेल गोळी होती त्याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही नव्हते नाव लिहिलं मग होते. मग म्हणजे आता दिसण्यामध्ये ते होते. ते पहिल्यापासून हे पण होते ना. कसा बसलाय सारखं लेकरासारखं त्यांच्या मागच असतो बरं का. ऐ होतं कसला आरामशीर बसलेले गोड कुत्रे बरं का. मला पण लई भीती वाटत होती त्याची. झोपला लाव हात. सावून फक्त हात लावल्यावर काय नाही करणार. हो जानू कसं बघतंय. असलं गुबगुबीत इतकं भारी देखणं कुत्रं आहे ना. ते बी बसले कसं भारी स्टाईलमध्ये. स्वतःला डॉक्टर समजता काही नाही. जानूला इंजेक्शन दे रे. गाठ काढून आम्ही निम्म्या रस्त्यात आलोय बरं का. कानाला बघा केवढा मोठा गोळा लावून दिला डॉक्टरने. आता तुम्ही बोलले ना तरी ह्या कानातून घालीन, इकडून सोडून देईन. जास्त नाही मनावर घ्या ना. लय ठणक लागलं बरं का. भूल उतरली जोपर्यंत. दाखव इकडे का काय झालं. निम्मे रस्त्यापर्यंत थांबलो. सगळा आहे ना असं सुनसान रस्ता आहे. जानू काय म्हणती इथं बिबट्या येऊ नको बाया, चल पटापटा. पण लय ठणक लागलं, इतका ठणक लागलाय ना लिमिटच्या बाहेर. जायचंय बाळा, जायचं. थांब ना. अगं लय लांब इथून घरी 1 तास भर आहे अजून. पण लय ठणक लागल्यामुळं म्हणलं चला थोडंसं थांबावा, गोळी खावा म्हणलं. पण गोळी खायला त्याच्यात पाणीच नाही बाटलीमध्ये. काय बघा आता. काहीच नाही बघत. ज्यानं तुमचे सर चालले. ठणक लागल्यामुळे त्यांना म्हणलं थोडा वेळ थांबा, मला कस तरी बी होतंय. आणि भूल उतरली का असं चक्र बी येतात का हो. मला उयात येतं पण त्या भुलीमुळे येतात का कशामुळं. पण चला जाऊ द्या. मी ना श्रामपूरला आहे ना काल फोन केला होता श्रामपूरच्या डॉक्टरला. म्हणजे तिथं वैष्णवला मागच्या वेळेस 2-2.5 महिन्यापूर्वी गालफुग्या झाल्या का तेव्हा नेलं होतं. तो डॉक्टर काय म्हणला म्हणे 10-12 हजार रुपये खर्च येईन. मी तर विषय सोडून दिला. म्हणलं नाही काढायची म्हणलं मला गाठ. यांना म्हणलं मला ती गाठीने कॅन्सर हो नाही तर काही हो म्हणलं. एक तर काम धंदे नाही काय नाही, कुठून पैसा पाणी आणायचं. काय बघू राहिला फुकण्या. जाय ना पुढं बघ ना. कुठून आणायचे पैसे एवढे. पण आहे ना महाबळेश्वरला एक दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये ना त्या डॉक्टरांकडनं मी 10-12 वर्षापूर्वी 2दा गाठी काढल्या होत्या बरं का. त्यांनी एकदा काढली तेव्हा पैसे घेतले आणि एकदा फ्री मध्ये गाठ काढली होती. किती भारी होतं ना. तेव्हा त्यांनी दुसरी गाठ फ्री मध्ये काढली होती. म्हणजे त्या डॉक्टरांचा स्वभाव बी लय छान आहे आणि वागणूक पण लय छान देतात पेशंट संग. म्हणजे असं बोलताना बोलणं वागणूक. आणि आता पण बिचारांनी काही जास्त पैसे नाही घेतले. मला मासे दिसले होते. सोनेरी चांदेरी मासे होते ना. सोनेरी चंदेरी, हा बरोबर. चांदेरी इथं माझ्या कानाला ठणक लागलंय. तुझं काय सोनेरी चंदेरी चाललंय. जास्त पैसे बी नाही घेतले आणि वरतून त्यांनी 50 रुपयाला 1 गोळी असे 6 खोके दिले त्यांच्यातर्फे बरं का. जखम भरून येण्याचे काय ठणकीचे होते काय माहिती घ्यायला लावले. हा त्यांनी म्हणजे एवढी पण मदत केली बरं का. त्यांना म्हणजे असं गरिबाची परिस्थिती जाणीव ठेवणारे डॉक्टर लोक पाहिजे. खरं तर डॉक्टर लोक असेच पाहिजे जसे की महाबळेश्वरचे म्हस्के डॉक्टर आहेत तसे भरपूर. आम्ही इथून 1.5-2 किलोमीटर लागते जायला आणि यायला. तेवढं लागतं का हो. 2 तास. 2 तास. हा 2 तास एवढ्या अंतरावर याच्यासाठी गेलो कारण ते डॉक्टरांचा स्वभाव पण लय छान आहे आणि गरिबांची परिस्थिती समजून घेतात. तशाच पद्धतीने पैसे बी घेतात दुखण्याचे ते. त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लांब गेलो होतो महाबळेश्वरला गाठ काढायला. आणि काय सांगत होत्याकडे मी
तर ज्यांना बी कोणाला आपल्या आसपासच्या गावातले असताना तर बाबळेश्वरला जा, कारण म्हस्के डॉक्टरांची ट्रीटमेंट बी चांगली, त्यांचा स्वभाव बी चांगला, त्यांची वागणूक बी चांगली, त्याच्यामुळं इतक्या लांब दवाखान्याला गेलो होतो आणि फायदा पण भरपूर झाला. विचार करा 10-12 हजार कुठं, आणि सगळा टोटल गोळ्या औषधं खर्च, निम्म्या गोळ्या त्यांनी दिल्या, निम्म्या गोळ्या मेडिकलच्या, भुलीची इंजेक्शनं, ते सगळं धरून आहे ना किती झाले हो, 1200-1250 झाले असेल ना बघा. 1200-1250 रुपये कुठं आणि 12-13 हजार कुठं, विचार करण्याची गोष्टी. दवाखाने तसे तर पाहिले ना तर गरिबाचे राहिलेलेच नाही, सगळे लूटमारीचे धंदे झाले डॉक्टर लोकांचे, थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर. पण असे बी काही काही चांगले दवाखाने डॉक्टर लोक असतात तिथं आणि मम्मी योग्य हे पद्धतीने दिलं. ट्रीटमेंटचे मम्मी हे पैसे घेतात. हा, काहीच काढ नाही. कपड्याचे होते जाऊ दे तिथं. पाणी नाही बरं का कुठं, गोळ्या आहे तर भरपूर गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी, 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या तर, पण पाणी नसल्यामुळं पाणी नाही पिलं आणि ते भूल उतरल्यानंतर लय ठणक लागला लय. चला बाय. चला बाय, आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते. आता मस्तपैकी घरी जाते. जानूनी ना भांडण काढलं होतं वडापाव खायसाठी, तिला वडापाव खाऊ घातला, मी पण खाल्ला, ह्यांनी भजे पाव खाल्ले. आता घरी गेल्यावर गोळ्या खायच्या सगळ्या, गोधडी पांघरून घ्यायची ब्लँकेट. चाल. उद्या सकाळीच उठायचं. आजचा स्वयंपाक पिंटू मामा करणार. करा बाय, इथे स्टॉप. पिंटू मामा रडू नका, पैसे गेले म्हणून रडतात काय? हा